त्याची आनंदच म्हणतात, बरं झालं घर मोकळं झालं, ठीक आहे. तसं ते सांगू लागला आपला अनुभव की म्हणला देवा सर्वांना म्हणले अशा प्रकारचं सोडून दिलं. ऐसे ती मज सांडिता म्याही सोडली त्यांची ममता, तेव्हा आठवले चित्ता हरी रक्षिता प्राणांती. मग म्हणले असं त्यांनी सोडल्यावर, ठीक आहे नाही, मी सोडली त्यांची ममता, ठीक आहे. कारण या ममतेनं आजपर्यंत त्यांचं संगोपन केलं, लालन पालन केलं, जे म्हणलं ते अशा प्रकारचं. कारण गजेंद्र हा त्या परिसरामध्ये अशा प्रकारचा असणारा त्याचा परिसर आहे, तिथला तो राजा आहे, ठीक आहे नाही. आणि राजा असल्यामुळं त्यानं जे काही त्या स्त्रियानं मागू द्या, मुलांना मागू द्या, ते अशा प्रकारचं आजपर्यंत म्हणजे त्यांचा लाड कौतुक त्यांनी पुरवलं. पण ज्या वेळेस म्हणलं माझ्यावर येळ आली, ठीक आहे नाही, त्यावेळेस म्हणले सर्वच अशा प्रकारची मुलं माझी आशा त्याने सोडून देईल. आता म्हणले जास्ती दिवसाचा सोबती नाही, याला सांभाळीत बसण्यात मजा नाही, म्हणून त्यांनी माझी आशा सोडली, ते निघून गेले. आणि ते निघून गेल्यामुळे कोणीच आसरा नसल्यामुळं मी त्याची काय सोडली, ममता जावी. म्हणून हे परमार्थ करीत असताना, ठीक आहे नाही, या अहम आणि मम, या अहम आणि मम तर आधी अहम तयार होते आणि नंतर त्या अहमच्या संबंधी मम वाढते, ठीक आहे नाही. आणि ते मम वाढल्यामुळं जी साधक आहे ते या अहम ममतेबरोबर त्यांचा झगडा असते, त्यांचा झगडा दुसऱ्या संघ नसते. म्हणून रामायणातच लिहिलं, अहम ममतेशी करी संग्राम, तोची निधडा वीर परम, त्याशी साह्य सदा श्रीराम, स्वयमेव ब्रह्मत्व होय, ठीक आहे नाही. ज्याचा या अहम आणि मम साठी म्हणजे झगडा आहे, म्हणून म्हणलं मी मम जे आहे ते सोडून दिलं. कारण एक गाठ सुटली, कारण या गाठी आहे आणि ह्या गाठी पहिली अहमची निर्माण होती, मग ममची निर्माण होती. मग म्हणले वितेशना, आहे का नाही, जे काही म्हणले अशा प्रकारच्या गाठी पडतच जातात, ते एक एक गाठ सोडीत जावं लागती. तर पहिली गाठ जी आहे ते ममता ही म्हणली अशा प्रकार, कारण आहा ममतेच्या लव सवडी, माते न पवतीची बापुडी, जन्म मरणाच्या दुथडी डहुळती ठेले, ठीक आहे ना. म्हणून अशा प्रकारचं असल्यामुळं मी म्हणले त्यांची ममता मी सोडली आणि विचार केला. काय विचार केला की ह्या अशा प्रसंगामध्ये तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. हॅलो, आवाज येत नाही का? आवाज स्पष्ट आहे. आवाज चांगला आहे. कृपा उपजली भगवंता तरी कृपा उपजली भगवंता तरी तुटली दुस्तर ममता, आता आठवते चित्ता हरी रक्षिता कृपाळू. मग म्हणले तुष्टला भगवंत, ठीक आहे नाही, आणि त्या भगवंताच्या कृपेमुळे ममता सुटली. ते म्हणलं नाही मी ममता सोडली, ठीक आहे नाही. आपलं तसं नाही, आपण काही साधन केले तर ज्या साधन करावं त्या साधनाचाच अभिमान होते माणसात. म्हणून जे जे करावे साधन, साधनी रिजे साधना अभिमान, धागवणे नागवी संपूर्ण, साधनी विघ्न होय तैसे, ठीक आहे नाही. म्हणून अशा प्रकारची जे काही साधनामध्ये विघ्न येतात ते साधन मी करताय म्हणल्यामुळे येतात. म्हणून या ठिकाणी आमचा जो काही गजेंद्र असा असणारा म्हणू लागला, भगवंतानं माझ्यावर कृपा केली आणि भगवंतावर कृपा केल्यामुळं त्या भगवंताचं नामस्मरण करण्याचं स्मरण मला झालं. ही त्या भगवंताचे किती दयाळूपणा आहे, किती कृपाळूपणा आहे म्हणतात. अंत काळीचा सोयरा एक श्रीहरीच निर्धारा, ऐसे मानले गजेंद्रा सपुत्र दार मोह त्यागे. मग म्हणले सपुत्र दारा मोह त्यागे, ठीक आहे नाही. हे कसं कळलं? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, हे त्याला मानलं, मानाय पाहिजे. आपण मानित ना, हे का नाही. आणि न मानल्यामुळे समजा घोटाळा आहे. त्या आमच्या गजेंद्रानं मानलं की आता म्हणले अंतकाळीला फक्त एक भगवंत आहे, त्याच्या वाचून दुसरं कोणीच नाही. म्हणून